नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत गुलाबजाम। त्याकरता मी चितळेचे 200 ग्राम गुलाबजाम पावडर घेतली आहे। त्यामध्ये आता आपण पाऊण कप दूध घालून मिक्स करूया। यामध्ये दूध थोडे थोडे घालून मिश्रण मिक्स करून मऊसूद बनवूया। त्याचा असा मऊसूद गोळा भिजवून तयार करणे। आता याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेणे। त्याचे असे छान छोटे छोटे गोळे तयार करायचे। आता हे गोळे आपण तळून घेऊया। कढईमध्ये तूप टाकून मी गरम करून घेतले आहे। तुम्ही तेलामध्ये पण करू शकता। मंद आचेवर हे तळून घ्यावे। गुलाबजाम तळेपर्यंत आपण पाक तयार करून घेऊया। मी 2 ग्लास पाण्यामध्ये 1 ग्लास साखर टाकली आहे। साखर तुमच्या प्रमाणानुसार तुम्ही टाकून 1 तारेचा पाक तयार करून घ्या। पाक होताच त्यामध्ये थोडे इलायची पावडर टाकावे। आता आपले गुलाबजाम तळून तयार आहेत आणि आपला पाकही छान तयार झाला आहे। आता यामध्ये आपण तयार झालेले गुलाबजामुन टाकूया। तयार झालेले गुलाबजाम सेट होण्याकरता पाकामध्ये 5 ते 10 मिनिटे ठेवावे। तयार आहे आपला सुंदर गुलाबजाम तयार। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। धन्यवाद।